आणि जय किसान या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण आलेलो आहात धर्माबाद येथे. या ठिकाणी आपण अशोक सावकार दमकोंडावार यांचं आपण 12 एकर क्षेत्रावर बेड मारत आहोत आणि या ठिकाणी बेड मारून आपल्याला सोया लागवड करायची आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी सध्या बेड मारणं चालू आहे, तुम्ही बघू शकता. तर आपण 3.5 फुटाचा बेड या ठिकाणी आपण घेत आहोत. तर मित्रांनो, या ठिकाणी 3.5 फुटाचा आपण सरी हे बेड मारून या ठिकाणी 6 इंचानं याच्यावर KDS 726 हे बियाणं आपण टोकन करणार आहोत. तर या ठिकाणी आपण याची पूर्व मशागत कशी केली या शेताची हे आपण या ठिकाणी ऐकून घ्या. तर सावकार, आपण सर्वप्रथम या ठिकाणी पंजी या शेताला आपण मारून घेतलेलं आहे. हां, तर याच्यात गवत नसल्यामुळे आपण मोठा नांगर हे मारलेलं नाही, छोटी आपण हरभरा काढल्याच्या नंतर हरभरा या ठिकाणी सावकारनी 12 क्विंटल एकरी हे वाण सिलेक्शन 1+ कोरडवाहू हां आणि पाणी देऊन त्या क्षेत्रावर 15 क्विंटल एकरी या ठिकाणी हे घेतलेलं आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण यावर्षी तुम्ही बघू शकता. तर या ठिकाणी सर्वप्रथम 3 पोते दाणेदार सिंगल सुपर फॉस्फेट या ठिकाणी याच्यात शिपडून दिलेलं आहे आपण बेड मारण्या अगोदर. आणि त्याच्यानंतर 1 पोटॅश एकरी हे आपण याच्यात शिंपडलेलं आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण हे खत गेल्या वर्षी अशा पद्धतीनं खत टाकल्यामुळे भरपूर ॲव्हरेज आलेलं आहे. तर त्याच्यामुळं याही वर्षी आपण त्याच पद्धतीनं याचं खताचं नियोजन केलेलं आहे. आणि नंतर जे आपण खत टाकतो तर ते खत हे पिकाला वाढीसाठी बरोबर नाही. त्याच्यामुळं लवकर खत जर आपण टाकून या ठिकाणी आपण जर अशा पद्धतीनं जर मेहनत केलं तर त्याचे ॲव्हरेज गेल्या वर्षी आपण अशा पद्धतीनं मेहनत करून 17 क्विंटल एकरी KDS 726 हे उतार आलेला आहे. तर तशाच पद्धतीने या ठिकाणी 12 एकर क्षेत्रावर या ठिकाणी अशोक सावकार हे लागवड करत आहेत, ते आपण बघू शकता. आणि तर सावकार, आपण बियाणं कोणतं घेणार आहोत त्याच्या? KDS 726. KDS 726. त्याच्यानंतर आपण याला खत कोणतं टाकलेलं आहे? आता 3 पोते टाकलेलं या पद्धती. त्याच्यानंतर लगेच आपल्याला टोकन मशीनीनं त्याच्यावर टोकन करायचं. 2 ओळी या सरीवर टोकन करायचे आहे. आणि हे आपण 4 वर्षापासून अशा पद्धतीचा प्रयोग करून मी स्वतः माझ्या शेतावर आणि माझ्या जवळच्या मित्रमंडळीच्या शेतावर असा प्रयोग करून जास्तीत जास्त उत्पन्न घेत आहोत. तर हे बघू शकता अशा पद्धतीने सरी. आता जमलं याला रेडी. तर शेतकरी मित्र हो, याच्यामध्ये एकच फायद्याची गोष्ट अशी आहे की या ठिकाणी आपण पावडर फॉर्ममध्ये किंवा दाणेदार फॉर्ममध्ये 2 एकरी कमीत कमी 2 पोते हे आपण दाणेदार शिंपडायचं आहे. आणि पोटॅश हे अर्ध पोतं कमीत कमी 1 पोतं 1 बॅग तुम्ही घेऊ शकता. तर अशा पद्धतीनं जर तुम्ही घेतलं तर ह्याच्यामध्ये ॲव्हरेजचा थोडा जास्त उतार आलेला आहे. आणि ज्या शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी खताचा अशा पद्धतीनं वापर केला नाही, त्यांचा ॲव्हरेज कमी आलेला आहे. तर त्याच्यामुळं आपण जास्तीत जास्त जेवढं खतं सुरुवातीला टाकता येईल बेड मारते वेळेस, तर तेवढे खतं आपण टाकून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीनं आपण खताचं आणि 15 दिवसाचं सोयाबीन झाल्याच्या नंतर ओमिक ॲसिड ही फवारणीचं आपण नियोजन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्याला सांगू. तर अशा पद्धतीनं घेतलं तर 15 ते 16, 17 क्विंटल, 18 क्विंटल आपल्या जमिनीनुसार, पाण्यानुसार तर ते व्यवस्थित ॲव्हरेज येईल. तर अशा पद्धतीनं आपण मेहनत करायची आहे आणि फवारणीचं नियोजन करायचं आहे. तर आवडल्यास लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.